नमस्कार. पुण्यनगरी पुणे, संस्कृतीचे हृदय आणि त्या संस्कृतीचे अभिमान, मानाचे 5 गणपती. सर्वांच्याच घरी बाप्पा येतात असं नाही, पण जिथे खरी श्रद्धा आणि भक्ती असते बाप्पा स्वयं तिथे असतात. तर आज आपण तुम्हाला घेऊन जाणार आहोत पुण्याचे 5 मानाचे गणपती दाखवायला आणि त्यांचं डोळे भरून येणारं डेकोरेशन दाखवायला. सो गाईज, आपण जे डायरेक्ट आलेलो आहे आपल्या तडीपात्र इथे, ज्याला माहिती आहे, जे पुण्यात राहत असते त्याला माहिती आहे आपण जे इथं आलेलो आहे. आणि इथं आपल्याला आपली आपाची दिसलेली आहे, म्हणजे आपली नाही पण आपल्यासारखी आपाची दिसलेली आहे, पण जुनावाला वर्जन आहे. आणि आपण आता जाणार आहोत एक गणपती बघायला. तुम्हाला मी सुरुवातीपासून दाखवतो. आता रात्रीचा मी एक टाईम दाखवतो. 11:12 झालेले आहेत. थोडंसं लेट झालेलं आहे आपल्या टाईमच्या हिशोबाने, तरी पण मी तुम्हाला पुढे जात आणि आत्ता 11 वाजले तरी पण बघा पुण्याचं हाल, खूप गर्दी झाली आहे डेंजरवाली. तरी आपण तुम्हाला पुढे दाखवूयात कसं होतं आहे कसं नाही दर्शन. भीती तर खूप वाटते, कारण की असं वाटतं खूप जास्त गर्दी असणार आहे. तिथं आपले सगळे मित्र आहेत. आज जरा कमी लोक आहेत. थांबा, लाईट कशी येते. हां, तर आता आपण जाऊयात. आणि थोडं पावसाचं वातावरण पण झालं आहे, तर जाऊयात. तुम्हाला एक करून गणपतीचं दर्शन दाखवतो. चलो. तर गाईज, आपले अजून एक पण गणपती बाप्पा बघून झालेले नाही आहेत आणि आपले पावसाने रंग दाखवलेले आहेत. पुण्याचं वेदर तर आपल्याला माहितीच आहे. हे बघा, छपरी पोरांचे लक्षणे असे दिसतात तुम्हाला रस्त्यात, तर त्यांच्या नादी लागू नका. हां, आपण कुठं होतो, तर एक मिनिट स्क्रीन साफ करू दे. तर आपण येतो की पाऊस यायला लागलेला आहे आणि आपला पूर्ण जो प्लॅन होता तो चोपट होणार आहे. तुम्हाला दाखवतो पुढे. जाऊयात आता. इथून गणपतीची स्टार्टिंग होत आहे. तुम्हाला एक मंडळाचे दाखवतो. गाइस, ये पहला हमारा मान का गणपति. या जुलमी इंग्रजी सत्तेला उखडून फेकण्याची हीच वेळ. शपथ घ्या, या पवित्र अग्नीला साक्ष ठेवून शपथ घ्या की आजपासून विदेशी कपडे आणि वस्तूंचा आम्ही वापर करणार नाही. या अग्निकुंडात आपल्या विदेशी वस्तूंचे दहन करा. अशा प्रकारे आपल्याला इंग्रजांची ही लंका जाळायची आहे. याची आर्थिक दाहकता आणि आपली क्रांती तिथं लंडन मध्ये असलेल्या इंग्रजांच्या तख्तापर्यंत पोहोचू द्या. शपथ घ्या मुलांनो, शपथ घ्या. वंदे मातरम, वंदे मातरम या जयघोषाने पुण्यात पेटलेला हा विदेशी वस्तूंच्या होळीचा रणसंग्राम संपूर्ण देशभर पसरला आणि हळूहळू वंदे मातरमच्या जयघोषात विदेशी वस्तूंची होळी संपूर्ण देशात पेटू लागली. ही ताकद होती एका विचाराची आणि वंदे मातरम या शब्दांची. स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1905 सालापर्यंत जे ध्वज वापरले गेले त्यातील पहिल्या 3ही ध्वजांवर वंदे मातरम हे शब्द चित्रित होते. त्यातील पहिला ध्वज भगिनी निवेदिता यांनी बनारस येथील इधर देखो ऐसी सिस्टम है. पानी में सिक्का डालो इच्छा पूरी करो. पानी में सिक्का डालो इच्छा पूरी करो. अरे मराठीमध्ये बोल ना. पाणी कॉइन टाकायचा आणि इच्छा मागायची. इच्छा पूर्ण होती. झाली यांची पूर्ण इच्छा. टाकायचं काम करायचं. गाईज, फक्त गर्दी बघा. वरती जायचं. गर्दी बघूनच येड पळत आहे. डेंजर वाली गर्दी. अरे खूपच गर्दी झाली. दादांना घ्या. दादा सबस्क्राईब करा आमच्या छोट्याशा चॅनलला. करतो. फक्त 999 फक्त एक राहिलंय 1K व्हायला. भयंकर
भयंकर गर्दी आहे काय रे बघा. आता तुम्हाला दिसणार आहेत आपले बाप्पा, दाखवतो. खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे. वर बघा फक्त एकदम सही डेकोरेशन आहे. गाईज दर्शन करून घ्या. तर गाईज ज्यांनी आपण आता दर्शन घेतलं होतं, ज्यांनी जे हे गणपती बनवलेले आहेत त्यांचा हा वाडा आहे. तर आपण तिथं आता बघायला आलेलो आहे आणि पहिल्याच गणपतीमध्ये आपली हालत बेकार झालेली आहे. खूप जास्त गर्दी. दाखवू तुम्हाला आता पुढे हळूहळू काय होतं. त्या काळात पण अशा लाईटी होत्या, मला माहिती नव्हतं. ओके अच्छा. इथे जे आपले गणपती बाप्पा असतात तेवाले, आणि इथे गन्स, ते फ्रीडम फायटर होते त्यासाठी इथे सगळे गन्स वगैरे आहेत त्यांच्या. इथं थोड्याशा मोठ्या साईजमध्ये आहेत. हे बघा इथं त्यांच्या काही तलवारी वगैरे आहेत ठेवलेले, छोटे जे कठ्ठे वगैरे. आपली लावायची का चिमणी? तुमच्याकडे आहे लावायची का बोलते? लावू आपण बरोबर. आणि इथे पण एक वेगवेगळे, आणि इथे बघा बुलेट्स आहेत त्यांच्या, जे बुलेट्स यूज केले असतील किंवा माशाच राहिलेले असतील बघा, हे यूज केलेले आहे. असे जे वेगळे प्रकार आहेत. इथं गोळा पण येतो तोपेतला. तोपेतला गोळा नाही जातो तो, मग तोपेतला गोळा मोठा असतो. वरती ऑफिस आहे त्यांचं कसलं तरी. इथं जे पानं वगैरे आहे कसलं तरी. हे बघा काही सटकतंय रे. चला काही बाहेर भेटूयात. एवढ्यात कोण बसणार आहे? सिक्रेट इकडून डायरेक्ट आस. शॉर्टकट रे इकडून. अरे तेव्हाचे लोक फिट होते रे, तुमच्यासारखे खाऊन खाऊन नुसते फुगले नव्हते. गाईडनी हे आपलं हे नीट ठेव ना भाई ब्लॉग. गाईज बघा हे असे असतात ते लोक. तर आपण आता त्या वाड्यामधून बाहेर आलेलो आहेत आणि इथं परत तीच गर्दी. आता आपले 2 मिसिंग पर्सन आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यांना शोधू. हा वाला वाडा होता तो वाला. चला गाईज इथलं पण दर्शन झालेलं आहे. खूप जास्त भयंकर गर्दी आज काय सांगू. आणि हे बघा कॉईन घेण्यासाठी थांबलेत. आता हे कोणाकडून तरी कॉईन घेणार आणि मग त्यानंतर टाकणार परत एकदा. आपण दर्शन घेतलं, आपलं काम झालं. तर गाईज आपण आत्ता आलेलो आहे दगडूशेठ गणपती. तुम्ही सगळ्यांनी नाव तर ऐकून असताल. दगडूशेठ गणपती आहे दाखवणार आहोत. यावेळेसची थीम बालाजी मंदिर येणार आहे. यावेळेस बालाजी मंदिर बनवलं. पद्मनाभन मंदिर केरला असं काहीतरी नाव आहे. बहुतेक मी चुकू शकतो. हे जे आपलं मेन मंदिर आहे दगडूशेठ गणपतींचं, आणि तिथे जे पुढं आता जे गणपतीसाठी 10 दिवस आतमध्ये सोडले जाणार नाही. उलट दिशेने कोणी येऊ नका. उलट दिशेने कोणतंही येऊ नका. डेकोरेशन एक नंबर वाटतं एकदम. ह्याचं कसं आहे, ह्या कॅमेऱ्याच्या इफेक्टमुळं असं थोडंसं फिशा इफेक्ट येतो. त्यामुळं गणपती बाप्पा जे आहेत आपल्यापासून अजून लांब वाटतात, पण ते एवढे लांब नाही आहेत जेवढे कॅमेऱ्यात दिसत आहेत.
तुम्हाला कळेलच, एक अंदाज लागेल जसं जसं आपण जवळ जातोय. गाईज मंदिर इज हिअर. आलेलो आहे मंदिराच्या जवळ. खूप जास्त जी आहे गर्दी आहे आणि व्हॉईसचा प्रॉब्लेम होणार आहे कारण की गर्दी वगैरे खूप आहे. आता ही जी आहे मेन लाईन आहे, पण आपण मेन लाईनने नाही चाललो आहे कारण की तुम्ही फक्त गर्दी बघा. सो आपण जेवढं लवकर दर्शन करू शकतो तेवढं लवकर करणार आहे. गाईज इथूनच दर्शन घ्या. हे असं मंदिर आहे, खूप उंच आहे, कॅमेऱ्यात कळत नाही आपल्या. बघा पाठचे गणपती आहे. कारण की गर्दी खूप जास्त आहे. जसं आपल्याला जास्त वेळ होईल तशी गर्दी कमी होईल. तसं येऊ आपण. गाईज VIP दर्शन भेटलेलं आहे इथे आपल्याला. हे बघा, आज इथूनच दर्शन करून घ्या एकदम प्रॉपर आलं, नीट एकदम. आता कुठे धन्यवाद. तर काही खूप जास्त दमलेलो आहे. 1-2 गणपती जे आपले मेन दर्शन केलेले आहेत, एक जागी आपलं झालं तरी तसं एक जागी आपलं चांगलं दर्शन झालं. पण इथं आवाज वगैरे खूप आहे. हे बघा इथं मेरी गो राऊंड बहुतेक, आणि आपण आता सोडा पित आहेत. इथला जो सोडा फेमस आहे म्हणून आपण पित आहे. आणि जसे माझे एक्सपेक्टेशन होते तसं जो व्लॉग बनवू शकत नाही आहे, तर आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण बनवतो आहे. जेवढं बनेल तेवढं बनवणार. खूप जास्त हाल खराब झालेला आहे. टाईम किती झाला आहे? टाईम 12:48 1 वाजत आला आहे. पावणे 1 वाजून 5 मिनिटं. पावणे 1 झालेले आहेत. तरी आपल्याला घरी जायला 2, 2.5 ते 3 सहज वाजणार, सहज. तरी कबीर म्हणून एक मुलगा आहे, ते जरा आता कॅमेऱ्यासमोर शिव जाते असते. तो बदक म्हणून बदक, हा बदक, मंद बदक. तो म्हणतोय परत दगडूशेठ करायचा. म्हणजे विचार कर, कॅमेरा आहे इथं. सबस्क्रायबर आहे. चला आता आपण फटाफट जो आहे सोडा पिऊयात. अरे मी तेच केलंय. नाही, मी सोडा देत नाही. त्यांनी सोडा घेतलेला. गाईज हे बघा, लालबागचा राजा रिक्रिएटेड इन पुणे. छान वाटतंय, छान केलं आहे. वरतून वगैरे झाडं झुडपं लावलेले आहेत. छान वाटतंय. दर्शन घ्या इथूनच. आपण जे लय बेकारवाले दमलेलो आहे, पायाचे तुकडे पडलेले आहेत. ठीक आहे, पण अजून दोन एक गणपती राहिलेले आहेत आपल्या मानाचे. मग आपण पुढे जाणार. गाईज गुरुजी तालीम 3रा मानाचा गणपती. पण गर्दी फक्त 3रा ना? ओके, तर हा 3रा मानाचा गणपती आहे. पण गर्दी एवढी प्रचंड आहे, आपल्याला दर्शन इम्पॉसिबल आहे. आता जरी लाईनला उभं राहिलं तरी आपल्याला 1-1.5 तास नक्कीच लाईनला उभं राहावं लागेल. गर्दी चेक करा फक्त एकदा. तर तुम्हाला एक फक्त थोडंसं देवांची दर्शन घेण्यासाठी दाखवतो मी, म्हणजे तुम्ही पण आणि मी पण दर्शन घे. तांबडी जोगेश्वरी मानाचा 2रा गणपती आपलं जे चुकलेलं आहे. पायाला कळ लागू द्या थोडीशी. पुढे चला बरं मित्र, थांबू नका असं. चला बरं, आपल्यामुळे वागू नका. तर आता तुळशी बागेचा गणपती ते वृंदावनवाले इथं जे वृंदावनवाला बनवलेलं आहे, तुम्ही रील्सला वगैरे बघितलं असेल. तर हे आहे ते डेकोरेशन वगैरे.
खाना वगैरह कंप्लीट हो चुका है और अभी खा रहे हैं कुछ। खाना वगैरह कंप्लीट, अभी चलते हैं घर पे। आप रेडी हो चुके हैं, जाते हुए अभी हमारे सिर्फ एक गणपती बचे देखने का, मान के जो 5 जो मेन। हॅलो, सकाळ झालेली आहे आणि आपल्याला काल रात्री घरी यायला वाजलेले आहे पूर्ण 3:30 पावणे 4। खूप ट्राय केलं मी, व्हिडिओ जेवढं माझ्याकडनं बनवू शकतो तेवढं बनवलं आणि आता टाईम झालेला आहे 12:30 पावणे 1 आणि आत्ता आपण उठलेलो आहे कारण की काल रात्री झोपायला वाजले 4। घरी येऊन सगळ्या क्लिप्स वगैरे चेक केल्या। क्लिप्समध्ये प्रॉब्लेम असा झाला आहे की जे टेम्पलच्या लाईट्स वगैरे आहेत ते खूप जास्त ब्राईट होते आणि जे आपला ॲक्शन कॅमेरा आहे मी त्याची सेटिंग ती ऑटोवरती करून नव्हती ठेवली। आपला मोटो ब्लॉगचं जो सेटअप आहे त्याच्यावरती सोडून दिलं होतं, त्यामुळे त्यांनी ऑटोमॅटिक जे एक्सपोजर कमी जास्त केलेलं नाही आहे, त्यामुळे थोड्या क्लिप्स जे आपल्या बिघडलेल्या आहेत। ठीक आहे, आपण आपलं फुल ट्राय केलेला आहे ब्लॉग द्यायला। फर्स्ट टाईम मराठीमध्ये ब्लॉग केला आपण, एक नवीन ट्राय केला आपल्या चॅनलवरती। कसं वाटलं नक्कीच सांगा। काल रात्री ब्लॉग एंड केला पण मी चुकून ते हिंदीमध्ये बोललो, त्यामुळे आता परत एकदा ब्लॉग एंड करतो आहे। आता आपण जाऊयात, झोपूयात, आंघोळ करूयात आणि परत आपल्या कामाला लागूयात। मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। टाटा, टेक केअर, बाय। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाप्पा प्रेमींला फॉलो नाही, बाप्पा प्रेमींला शेअर करा। लेट्स गो।